मध्य पूर्वेत आता मोठं युद्ध सुरू झालं आहे. एका बाजूला अत्याधुनिक लष्कर असलेला इस्रायल, तर दुसऱ्या बाजूला प्रबळ शक्ती बनण्याचा प्रयत्न करणारा इराण. दोन्ही देशांमध्ये आता थेट क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू झाले आहेत. या युद्धामुळे संपूर्ण जगात तणाव वाढला आहे. पण प्रश्न असा आहे, इस्रायल आणि इराण इतके मोठे शत्रू कसे बनले? आज जरी इराण आणि इस्रायल एकमेकांचे कट्टर शत्रू असले तरी 1979 पूर्वी परिस्थिती वेगळी होती. त्या काळात दोन्ही देशांमध्ये चांगले राजनैतिक संबंध होते. मात्र 1979 मध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि आयातुल्ला खोमेनी इराणमध्ये सत्तेवर आले. क्रांतीनंतर इराणने इस्रायलला मान्यता देण्यासाठी नाकारलं आणि पॅलेस्टाईनच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला. या क्षणापासून मध्य पूर्वेतील राजकारण पूर्णपणे बदलून गेले. इराणने थेट युद्ध करण्याऐवजी एक वेगळी रणनीती वापरली. त्याने हमास आणि हिजबुल्ला सारख्या गटांना आर्थिक आणि लष्करी मदत देण्यास सुरुवात केली. हे गट इस्रायलवर रॉकेट हल्ले करतात. इस्रायलच्या मते हे गट म्हणजे इराणचे प्रॉक्सी सैनिक आहेत. यामुळे मध्य पूर्वेत अनेक वर्ष छुपे युद्ध सुरू राहिले. या संघर्षातील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम. इस्रायलला भीती आहे की जर इराणकडे अण्वस्त्र आले तर ते इस्रायलच्या अस्तित्वासाठी धोका निर्माण ठरू शकतात. म्हणूनच इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पावर सायबर हल्ले आणि गुप्त कारवाया केल्याचा आरोप आहे. यामुळे दोन्ही देशातील तणाव आणखी वाढत गेला. गाझा युद्धानंतर हा संघर्ष आणखी वाढत गेला. 2025 आणि 2026 मध्ये दोन्ही देशांनी एकमेकावर थेट क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू केले. अमेरिका इस्रायलच्या बाजूने उभी राहिली आणि इराण आपल्या सहयोगी गटांसह प्रतिकार करत आहे. यामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत मोठे युद्ध सुरू झाले आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता केवळ तणाव राहिलेला नाही, तो आता प्रत्यक्ष युद्धात बदलला आहे. या युद्धामागे धार्मिक विचारधारा, राजकीय सत्ता आणि मध्य पूर्वेतील वर्चस्व याची मोठी लढाई आहे. जर हे युद्ध आणखी वाढले तर त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगू लागू शकतात. तुम्हाला काय वाटतंय? हे युद्ध थांबलं जाईल की याचेच रूपांतर तिसऱ्या महायुद्धात होऊ शकतं? आणि या युद्धामध्ये कोण बाजी मारेल, इस्रायल की इराण? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशा जागतिक घडामोडींचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद.